नंदुरबारमध्ये भाजप नेते विजय चौधरींना अटक झाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा आणि रोहित पवारांचा हा आरोप आहे। विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आता अटक केली आहे। तर विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील शब्दांचा यामध्ये वापर केल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आरोप केलेला होता। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हिना गावित यांचे बंधू रोहन गावित यांनी चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता। अटकेनंतर विजय चौधरी यांची रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं। न्यायालयामध्ये आज त्यांना हजर करण्यात येणार आहे। तर पोलिसांकडून पुढची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेत तपास सुरू असल्याचं समोर येत आहे। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता। तर हीच ती कथित ऑडिओ क्लिप आहे आणि यावरूनच भाजप नेते विजय चौधरींना आता अटक झालेली आहे। विजय चौधरी हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते। हे सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे आता विजय चौधरी यांचा भारतीय जनता पार्टीशी थेट काहीही संबंध नाही। विजय चौधरींचं प्रकरण समोर आल्यानंतर कुठेही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्न देखील सरकारकडनं झाला नाही। त्यांच्या विरोधामध्ये तक्रार झाली, ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि मला जी माहिती आहे त्यानुसार काल रात्री त्यांना अटक देखील झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत म्हणून कुठेही त्यांना पाठीशी घातलं गेलेलं नाही। सरकारनं अतिशय व्यवस्थित, पोलिसांनी अतिशय रितसरपणे त्यांच्यावर कारवाई केली। त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी अतिशय सक्षमपणे करतायत। जे काही चुकीचं असेल त्या अंतर्गत कारवाई केली जाईल।